मावशी, नानींचं जेवण झालं, तुम्हाला वाढू का आता? नको ग, मी थांबते यांच्यासाठी. तो खातो बाहेर, तू कशाला उपाशी राहतेस? जेवून घे ना. नानी, पण मला भूकच नाहीये. अगं मावशी, मला ना माझ्या मुलीच्या शाळेत जायचंय, जाऊन येऊ का मी पटकन? ये ये जाऊन हा, झाली हिची नाटक सुरू. जाऊ दे ना. पण का? अहो, आता सगळी काम आटपलेत की नाही, तुमचे जेवण झालंय, मग जाऊ दे तिला. जा ग जा. दुपारी लवकर ये, 4च्या वेळेला. पटकन येणार. सगळ्यांना लाडावून ठेवतेस तू. सगळे असंच म्हणतात. नळी आलीच नाही ना? येतील हो, येतील. नळी यांची फार लाडकी होती ग. ते सांगायचंच राहिलंय. आता हे नाही येत ना, तेवढ्यात मला सगळं सांगून टाका. यांचं नाव दत्तात्रय मारुतीराया जोशी. बर. त्यांना आडनाव विशेष आवडायचं नाही, म्हणून ते स्वतःला दमा म्हणून घ्यायचे. आमच्या सासूबाई सुद्धा त्यांना दमा दमा म्हणून हाक मारायच्या. सासरे गेल्यानंतर आमच्या सासूबाई डोक्यानं थोड्याशा आधू झाल्या. त्यांना ह्यांची चाहूल कशी लागायची कुणास ठाऊक. हे यायचे असले की त्या ओरडायला लागायच्या. दबाला. अशी गंमत. फार वेगळे होते ग ते, फार वेगळे होते. काय त्यांचा दरारा होता. त्यांची चाहूल लागली की सगळी चाळ नुसती थंड पडायची. काय ती दहशत, काय त्यांची ती जरब, काय तो तोरा. त्यांचे विचार कडवे होते आणि कट्टर होते. पुराणाबद्दल त्यांना खूप माहिती होती आणि त्यांची धारणा पक्की होती. घरातल्या पुरुष माणसाचा दबदबा कसा असतो ते ह्यांच्याकडे बघितल्यानंतरच कळायचं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा, आले.
आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.